बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये पानसरे यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या अर्जावरून मोठा गोंधळ निर्माण झाला। त्यानंतर पानसरे यांनी संतापही व्यक्त केलाय। अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे हे आक्रमक झाले। त्यांच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ हा अहिल्यानगरमध्ये बघायला मिळाला। अर्ज प्राधिकृत व्यक्तीनं माघारी घेतल्यानं हा गोंधळ झाला। मला कोणाचे नाव घ्यायचं नाही। दबाव येतोय, दबाव आलेला आहे, दबाव येणार आहे, मला ते सहन करावं लागणार आहे। पण लोकशाहीसाठी मी मतदारांसाठी मी ते सहन करणार आहे। किती माझा अन्याय झाला तरी मी सहन करणार आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी गिरीश रासकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। गिरीश, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून हा संपूर्ण गोंधळ झालेला आहे, काय नेमका प्रकार घडलाय? नक्की जगदीश सर, सकाळपासूनच जे आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापासून जे आहे मोठा जो गोंधळ आहे तो अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाहायला मिळालेला होता। एकंदरीत भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर अपक्ष म्हणून करण सासारे असतील, त्याचबरोबर मच्छिंद्र धुमाळ, त्याचबरोबर जे आहे पानसरे आणि एक अजून जणांनी अर्ज भरलेला होता। दरम्यान या पाच उमेदवारांनी 8 अर्ज दाखल केलेले होते। सकाळपासूनच उमेदवारी अर्ज माघारी घेण्याला सुरुवात झालेली होती। महत्वाचा अर्ज जो होता तो काँग्रेसकडून जे नगराध्यक्ष आहेत श्रीरामपूरचे करण सासाने यांचा जो अर्ज आहे अपक्ष, तो त्यांनी दुपारच्या दरम्यान मागे घेतला होता। त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक आता एकतर्फी जाते असं शक्यता वाटत असताना दत्तात्रय पानसरे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। दरम्यान अर्ज कायम ठेवत असतानाच त्यांचे जे सूचक आहेत शहाबाज सय्यद म्हणून, त्यांनी निवड अर्ज वेळ संपत असतानाच्या काही क्षणापूर्वी येऊन उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचं सांगितलं। दरम्यान हा अर्ज दाखल झाल्यानंतर दत्तात्रय पानसरे यांना कळाल्यानंतर दत्तात्रय पानसरे तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि मी कोणालाही प्राधिकृत केलेलं नाही, माझी कुठेही सही नाही, मी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला नाही असा त्यांनी आरोप केलेला होता। दरम्यान जर माझा उमेदवारी अर्ज जर माघारी झाला किंवा बाद झाला तर मी आत्मदहन करेन असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। काही काळ जे आहे मोठा गोंधळ जिल्हाधिकारी कार्यालयात उडालेला होता, त्यांनी ठिय्या देखील सुरू केलेला होता। दरम्यान आता या सगळ्या प्रकरणावर जे आहे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णय अपेक्षित आहे। ठीक आहे गिरीश, तुम्ही असेच जोडलेले राहा।